आज दिनांक 29 ऑक्टोबर आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो आज 200 ते 300 मध्ये आवक आहे। ट्रॅक्टरचा शेड फुल होता, 2 लाईनी होत्या। इकडे एक लाईन ट्रॅक्टरची, परत एक लाईन पिकअपची होती। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओ मध्ये एक नंबर गोल्टी खात्याचा बाजार भाव सांगेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सरासरी हायस्ट काय नाही ते तुम्हाला कळल। आणि आज भावात थोडा मोठा बदल बघायला मिळाला आपल्याला। तो बदल काय झालाय व्हिडिओ पूर्ण बघून तुम्हाला कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, सरासरी हायस्ट काय निघतं व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच कळणार आहे तुम्हाला। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। चला भाव बघूया। मित्रांनो पिकअपच्या पहिल्या लाईन झालो आपण, बघू शकतो मी पहिला नग बघतोय। काय भाव गेलं? 1500 रुपये झाले। मीडियम साईज आहे, कलर आहे। कुठले आपण? ओझर 1500 रुपये, 1500 रुपीज। बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे। शिल्लक काय कांदा? दोन। बरं ठीक। पुढे बघू, बघू शकतो तुम्ही गोल्टी। काय भाव गेली गोल्टी? 600 रुपये, 600 रुपीज। कुठले आपण? बरं ठीक। काय भाव गेली खात? 450 रुपये खात जायले, 450 रुपीज। कुठले आपण? खेडगाव ना, ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, 50 ते 55 साईज आहे कांद्याला। काय भाव गेलं? 1291 जायले, 1291 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळस। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। शिल्लक किती असेल कांदा अजून? संपला, ठीक। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची, मीडियम साईज कांदा आहे। किती गेलं? 1480, 1480 रुपीज। कुठला आहे कांदा? दोडांबा। बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं घरगुती बियाणं आहे ना। शिल्लक किती असेल कांदा अजून? 2 गाड्या, ठीक। किती गेलं? 1500 रुपये। 1500 रुपये क्वालिटी बघू शकतो कांद्याची, 1500 रुपये झाली, 1500 रुपये। कुठला आहे कांदा? मोवाडीचा कांदा आहे। आणि याचं बियाणं कोणतं होतं? येलोरा बियाणं आहे, मोवाडीचा कांदा आहे। बघू शकतो तुम्ही। काल परवा होते तुम्ही? दिवाळीच्या आधी तेव्हा 1100 गेला, तेव्हा 1100 रुपये गेला होता। कमीत कमी 2000-2500 तरी जाईल। पण मग असं वाटतंय 2 दिवसापासून काळ वाढतंय बाजार भाव, है ना? हा, या भावात परवडत नाही ना। बरोबर। हा कांदा काढून 6 महिने झाले आणि याच्यामध्ये 50% सगळा कांदा, 50% या भावात परवडत नाही ना। अजून भाव वाढायला पाहिजे। बरोबर आहे, बरोबर आहे। नुकसान जास्त झाली आता। हा, ती ठेवून पण मग खराब झाला माल, आता वाढला ना तरी नुकसान जी झाली त्याच्या मानाने काही नाही। बरोबर आहे, ठीक। चालेल। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? किती गेलं? 1512 झाले, 1512 रुपीज। कुठला आहे कांदा? मांगी तुंगी। बियाणं कोणतं त्याचं? इंडो अमेरिका। अच्छा, काल परवा होते तुम्ही? नाही ना, पहिला दिवस आहे का? दिवाळी आधी? दिवाळीच्या आधी होते का? तेव्हा किती गेलं होतं? हाच कांदा होता, ठीक।